एप्रिल 2025 ला दिव्यांगांसंदर्भात म्हणजेच निराधार बांधवांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक घेतली होती। त्यात 9 सचिव प्रेझेंट होते, जे की दिव्यांगांसंदर्भात सर्व पाहत होते। परंतु आता माननीय प्रवीण दरेकर यांनी पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि या पावसाळी अधिवेशनात आता सध्या लक्षवेधी चालू आहे आणि या लक्षवेधीमध्ये माननीय प्रवीणजी दरेकर, आता तुम्हाला माहित आहे माननीय प्रवीणजी दरेकर कोण आहेत, तर ते सत्ताधारी पक्षातीलच एक नेते आहेत, म्हणजे भाजपचेच एक नेते आहेत आणि त्यांनी काल लक्षवेधीमध्ये, सध्या लक्षवेधी चालू आहे आणि लक्षवेधीमध्ये त्यांनी हा मुद्दा मांडला की 7 एप्रिलला आम्ही जी बैठक घेतली होती, मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती, त्यामध्ये 9 सचिवांना सूचना देण्यात आल्या होत्या। त्यामध्ये 20 मागण्या सांगण्यात आलेल्या होत्या। दिव्यांगांसंदर्भातील 20 मुद्दे मांडलेले होते, म्हणजे दिव्यांगांना अनुदान वाढीबद्दल तो त्यातील एक मुद्दा होताच। त्यानंतर दुसरा मुद्दा होता दिव्यांगांसाठी समिती नेमा, दिव्यांगांना एकाच प्लॅटफॉर्मवरती सर्टिफिकेट मिळावं, त्यांना इतर ठिकाणी फिरावं लागू नये, असे बरेच मुद्दे मांडले होते। परंतु अद्याप एका सुद्धा मुद्द्याचा विचार करण्यात आलेला नाही, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आणि त्यांनी हेही मागणी मागितली की या 9 सचिवांवर निलंबनाची कारवाई करा। म्हणजे हे 9 सचिव मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी पक्षाने आदेश देऊन सुद्धा जर ऐकत नसतील तर या सचिवांवर कारवाई करा, मग तो कोणत्याही पक्षाच्या संदर्भातील जवळचा असो, त्याच्यावर कारवाई करणार का, हा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी सांगितला। परंतु त्या दिव्यांगांचे एक नेते आहे अतुलजी यांनी पुन्हा त्याच प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की आम्ही मागण्या इथून पुढे काम चालू करू आणि आम्ही त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले। परंतु प्रवीण दरेकर यांनी सांगितलं की इतक्या दिवस काय झालं होतं, आतापर्यंत का मागण्या आहेत त्यांची प्रोसेस थोडीफार का 20 राहू द्या, त्यातील 4 तरी मागण्या पूर्ण झालेल्या आहेत का, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं। आणि हा मुद्दा बरोबरच आहे, कारण जर 7 एप्रिलला बैठक होत असेल, आज जुलैची 7 तारीख होऊन गेली, तरी सुद्धा अजून एकही मागणी 20 राहिल्या, त्यातील 1, 2, 4 तरी मागण्या, 4 सुद्धा मागण्या पूर्ण नाहीत। त्यामुळे प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या सत्ताधारी पक्षात, म्हणजेच ज्यांचं सरकार आहे त्यांनीच हा प्रश्न उचलून धरलेला आहे। त्यामुळे आय होप म्हणजेच आता दिव्यांगांचा किंवा निराधार बांधवांचा जो विश्वास आहे सरकारवरचा तो वाढला आहे आणि वाढवण्याचा प्रयत्न त्यांच्याच नेत्यांनी केलेला आहे आणि तो प्रयत्न नसून आता खरी बैठक घेतलेली आहे, म्हणजे यातील 20 मागण्या पूर्ण करणं गरजेचं होतं, परंतु अद्याप करण्यात आलेले नाहीत आणि त्या आम्ही इथून पुढे प्रोसेस चालू करून आम्ही त्या मागण्या पूर्ण करू, असं अतुलजी यांनी सांगितलेलं आहे। काय होईल, अतुलजी यांनी हेही सांगितलं, त्यांनी एक तारीख सुद्धा दिलेली आहे, 18 जुलै ही तारीख देण्यात आलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की 18 जुलैपर्यंत आम्ही या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असं अतुलजी यांनी प्रवीण दरेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलेलं आहे। त्यामुळे आता निराधार बांधवांना 18 तारखेची वाट पाहणे गरजेचे आहे आणि 18 तारीख कशाची शेवटची तारीख आहे ते तुम्हाला माहित आहे। अधिवेशन 18 तारखेला संपणार आहे, सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि 18 तारखेला हे पावसाळी अधिवेशन संपणार आहे। त्यामुळे 18 तारखेपर्यंत कोणतेही जे निर्णय घ्यायचे आहेत ते त्यांना घ्यावेच लागणार आहेत। त्यामुळे त्यांनीही 18 तारीख लास्ट म्हणजे शेवटची दिली आहे। आपल्याला पाहावं लागेल की किती अनुदान वाढतं किंवा दिव्यांगांच्या ज्या काही मागण्या होत्या, म्हणजेच पोर्टल एक तयार करा किंवा समित्या नेमा किंवा एकाच प्लॅटफॉर्मवर दिव्यांगांचे सर्टिफिकेट काढता येईल असा एखादा प्लॅटफॉर्म बनवा, अशा बऱ्याच मागण्या दिव्यांगांच्या होत्या आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न मी 18 तारखेपर्यंत करू असं सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे 18 तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल। सर्वच निराधार बांधवांना जे अनुदान वाढीची घोषणा आहे ती सुद्धा आम्ही 18 तारखेपर्यंत करू असे सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे 18 तारखेची
जी वाट आहे ती सर्व निराधार बांधवांना ही पाहावी लागणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आलेले आहे। जे परिपत्रक संजय गांधी निराधार योजना या योजनेसंदर्भात खूप महत्त्वाचं परिपत्रक आहे। म्हणजे संजय गांधी निराधार योजनेसाठी तुम्हाला हयातीचा दाखला या अगोदर तहसीलदार कार्यालयात जाऊन जमा करणे गरजेचे होते। बऱ्याच जणांना हयातीचा दाखला नसल्यामुळे जमा न केल्यामुळे बऱ्याच जणांची जी थकबाकी अनुदानाची थकबाकी ती तशीच बाकी आहे। त्यामुळे त्यांना तहसीलदार कार्यालयात जो दाखला जमा करायला, कारण प्रत्येक वेळी प्रत्येक निराधार बांधव तहसीलदार कार्यालयात जावं लागायचं, तेथेही कामकाजामध्ये गर्दी व्हायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतक्या लांब निराधार बांधवांना जाणं। आता निराधार म्हणजे अर्थच असा आहे, त्यामध्ये दिव्यांग येतात, ज्येष्ठ नागरिक येतात, विधवा महिला येतात। आता दिव्यांगांना पाहिलं तर काही दिव्यांग पायाने अपंग असतात, काही दिव्यांग डोळ्याने अपंग असतात, त्यानंतर त्यामध्ये काही ज्येष्ठ नागरिक असतात, त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना चालता येत नाही, काही विधवा महिला असतात, ज्या विधवा महिलेला तिच्यावर सगळी घराची जबाबदारी ही फक्त तिच्यावर असते आणि तिला जाऊन ही सर्व कागदपत्रे जमा करणे हे इम्पॉसिबल असते। आणि या सर्वचा विचार करून सरकारने एक निर्णय घेतला आहे आणि एक ॲप लॉन्च केला आहे, त्याचं परिपत्रक सुद्धा जारी केलं आहे। त्या ॲपवरती तुम्ही हयातीचा दाखला हा जमा करू शकणार आहे। तुम्ही घरच्या घरी हा हयातीचा दाखला हा जमा करू शकणार आहे। म्हणजे थोडक्यात ते परिपत्रक काय आहे ते मी तुम्हाला आता वाचून दाखवणारच आहे, परंतु त्यात थोडक्यात काय आहे तर त्याच्यामध्ये शिवाय तुम्हाला डिस्क्रिप्शन्स मध्ये सुद्धा त्याची लिंक देते, परंतु त्याच्यात थोडक्यात काय सांगितलं आहे बघा, पूर्ण परिपत्रक वाचण्यापेक्षा त्यात थोडक्यात काय सांगितलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो ॲप यासाठी लॉन्च केला आहे की तुम्हाला हयातीचा दाखला त्या ॲपवरती तुम्हाला जमा करावा लागणार आहे। बघा, पूर्ण परिपत्रक वाचण्यापेक्षा त्यात थोडक्यात काय सांगितलं आहे तर असा एक ॲप लॉन्च केला आहे की त्या ॲपद्वारे तुम्हाला हयातीचा दाखला जमा करता येणार आहे। म्हणजे तुम्हाला तहसीलदार कार्यालयात जाण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही, तुम्हाला त्या ॲपवरती तो हयातीचा दाखला जमा करता येणार आहे। आता तुम्ही म्हणाल घर बसल्या का, तर घर बसल्या ज्यांच्याकडे थंब प्रेस करण्याचे म्हणजेच बायोमेट्रिक मशीन आहे त्यांना घर बसल्या सुद्धा करता येणार आहे, परंतु ज्यांच्याकडे बायोमेट्रिक मशीन नाही अशा लोकांना CSC सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला ही हयातीचा दाखला आहे तो जमा करावा लागणार आहे। कारण तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन हा ॲप डाउनलोड करून पूर्ण प्रोसेस करू शकता, परंतु एक प्रोसेस असते थंब प्रेस करण्याची, ती मात्र तुम्हाला मशीन शिवाय करता येणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला CSC सेंटरवरती जाणं गरजेचं पडणार आहे। किंवा CSC सेंटरवाले असेही सूचना देण्यात आलेल्या आहेत की CSC सेंटरवाले जे आहेत ते तुमच्या घरी येऊन तुमची बायोमेट्रिक करून घेणार आहेत। ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, त्यामुळे तुम्हाला हयातीचा दाखला हा घर बसल्या जमा करता येणार आहे। लांब राहिलं तर CSC सेंटरमध्ये सुद्धा आता गावोगावी बऱ्याच ठिकाणी CSC सेंटर झाले आहे, त्यामुळे तुम्हाला तहसीलदार कार्यालयात तालुक्याच्या ठिकाणी जाण्यापेक्षा तुम्हाला गावात जायला जास्त वेळ लागणार आहे। तुमच्या गावात जाऊन तुम्ही हा दाखला हा जमा करू शकता। सर्वात महत्त्वाची ही अपडेट होती। तुम्ही हा प्ले स्टोअरवर पण ॲप डाउनलोड करू शकता। याची जी प्रात्यक्षिक दिलं जाणार आहे त्याची सुद्धा तारीख ठरवलेली आहे। त्या 2 दिवसामध्ये प्रात्यक्षिक दिलं जाणार आहे, म्हणजे हा ॲप कसा चालतो काय चालतो हे सर्व सांगितलं जाणार आहे आणि ट्रायल बेस घेणार आहेत आणि मगच हा ॲप पुढे कंटिन्यू करणार आहेत। ही सर्वात महत्त्वाचं परिपत्रक परवा जारी केलं होतं, ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। सो पहिल्यांदा मी सांगितलं निराधार बांधवांसाठी जी बैठक झाली होती त्यातील मागण्या कोणत्या होत्या आणि ते कधी पूर्ण करणार आहेत हे सुद्धा सांगितलं आहे। 18 तारखेपर्यंत ज्या दिवशी अधिवेशनाचा एंड होतो, म्हणजे ज्या दिवशी अधिवेशन संपणार आहे त्या दिवशीपर्यंत आम्ही मागण्या पूर्ण करू असे सांगितलेलं आहे। कारण जेव्हा सत्ताधारी पक्षातला एखादा नेता प्रश्न विचारतो तेव्हा त्यांचा प्रश्न हा सिरियसली घेतला जातो, कारण त्यांची सत्ता असते, त्यामुळे
त्यांचा प्रश्न हा सिरियसली घेतलाच जातो। त्यामुळे नक्की निराधार बांधवांच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण होणार आहेत। मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की निराधार बांधवांना अनुदान कसं मिळणार आहे, तर दिव्यांगांसाठी अनुदान जे मिळणार आहे ते त्यांच्या टक्केवारीनुसार मिळणार आहे। म्हणजे 20% जर तुम्हाला 20% अपंग सर्टिफिकेट असेल तर एवढं अनुदान, असं मी तुम्हाला त्या मागच्या व्हिडिओमध्ये तो चार्ट सांगितलेला आहे की किती अनुदान किती टक्क्याला मिळणार आहे। ते पुन्हा आता एक्सप्लेन करत नाही, तुम्हाला पाहायचं असेल तर चॅनलवरती जाऊन पाहू शकता तुम्ही। ते टक्केवारीनुसारच अनुदान मिळणार आहे, सरसकट अनुदान मिळणार नाही, ही घोषणा सर्वात महत्त्वाची आहे। टक्केवारीनुसारच अनुदान मिळणार आहे, कारण या योजना या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या आहेत, फक्त राज्य सरकारच्या नाही, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या आहेत। त्यामुळे केंद्रातून निर्णय येणं महत्त्वाचं असतं आणि मग राज्य सरकार निर्णय घेणार असतं। त्यामुळे हा निर्णय टक्केवारीनुसारच झालेला आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांना टक्केवारीनुसारच जे पेन्शन आहे, जे अनुदान आहे ते वाढणार आहे। तर तुम्हाला समजलं असेल की अनुदान कशा पद्धतीने वाढणार आहे किंवा जे परिपत्रक जारी केलं आहे त्या परिपत्रकामध्ये काय सांगितलं आहे, कोणता ॲप लॉन्च करणार आहेत, त्या ॲप सुद्धा तुम्ही वाचून घ्या। परिपत्रक देते त्या ॲप काय आहे किंवा तो ॲप कसा वापरायचा हे मात्र अद्याप कोणाला माहीत नाही, ते पुढे सांगणार आहेत। ज्या दिवशी सांगेल त्याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला जाईल। त्यासाठी तुम्हाला चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला येणारं प्रत्येक नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा येत राहील। हा कामाचा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।